पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती लागली असून आज दुपारी झालेल्या पावसात मंदिराच्या छताला गळती लागल्याचं दिसून आलं। मंदिराच्या संवर्धनाचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालं असून बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदारावर तातडीनं कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केले। गणेश अंकुशराव हे मंदिरात दर्शनासाठी गेले असताना संपूर्ण मंदिर गळत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यावेळी त्यांनी या घटनेचे छायाचित्र काढले आणि व्हिडिओ देखील काढले असून मंदिर समितीच्या मंदिर संवर्धनाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं त्यांनी दाखवून दिलं। हजारो वर्षापासूनचे पुरातन विठ्ठल मंदिर असे पावसाळ्यात गळत असल्याचं कधी दिसलं नाही, परंतु मंदिराचे संवर्धनाचं काम झाल्यानंतर असं विदारक चित्र दिसून येत आहे। या संपूर्ण कामात खूप मोठा भ्रष्ट कारभार झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंदिरात आले होते। त्यांनी सुद्धा मंदिर संवर्धनाच्या कामकाजाची पाहणी करायला हवी होती, परंतु तसं काही घडलं नाही। मंदिर समिती प्रशासनाकडून या कामात मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये। त्यामुळे शासनाने संबंधित बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांची व या कामाची सखोल चौकशी करावी, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे। नमस्कार, मी गणेश अंकुशराव। आम्ही मंदिरात दर्शनाला आलो होतो। आम्ही सगळ्या मंदिराची पाहणी केली असता आम्ही बघितलं की साक्षात विठ्ठलाचं मंदिर गळतंय, म्हणजे थेंब थेंब मंदिरात पाणी पडतंय। आम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं, सगळं मंदिर गळतंय। मग एवढा लाखो करोडो रुपये खर्च करून का उपयोग आहे? ह्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी झाली पाहिजे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या मंदिरात आले होते, त्यांनी पण पाहणी करणं गरजेचं होतं की हे काम किती निकृष्ट झालेलं आहे आणि प्रत्येक पावसात पाणी गळतंय। हजारो वर्षापासून हे मंदिर कधी गळलं नाही आणि एवढा कोट्यावधीचा खर्च करून हे मंदिर जर गळत असेल तर एवढा खर्च करून का उपयोग आहे? मग ह्यात काय भ्रष्टाचार झालाय का? याची सखोल चौकशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने व संबंधित विभागानं करावं, अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं त्या निकृष्ट कामाबद्दल आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल। तसंच इथं अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही। तिथं चाललेला भ्रष्टाचार असेल, पेपरला अनेक ठेकेदाराबद्दल आम्ही माहिती वाचली आणि व्यवस्थापकाबद्दल माहिती वाचली। मग ह्या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी व्हावी, अन्यथा या ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी।